श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण पिठोरी अमावस्या बद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर, लाईक आणि हाईप करावे व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करावे. चला तर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी संतती सुख, आईचे व मुलांचे आरोग्य व कुटुंबात सुख शांती नांदावी, त्याचप्रमाणे कुलदोष, पितृदोष यांची शांती यासाठी पितर तर्पण केले जाते. पिठोरी अमावस्याचे व्रत मातृदिन म्हणूनही ओळखले जाते, कारण या दिवशी स्त्रिया आपल्या संततीसाठी, विशेषतः मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी व्रत पाळतात. एका पुराणिक कथेनुसार एक राणी व्रत न पाळल्यामुळे तिच्या मुलाचा मृत्यू झाला. दुःखी राणीने देवीची आराधना केली आणि पिठाची मूर्ती तयार करून व्रत पाळल्यावर तिचे मूल पुनर्जन्माला आले. तेव्हापासून पिठोरी अमावस्याचे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली. आता आपण पूजा विधी व त्याचे महत्त्व बघूया. या दिवशी स्त्रिया, विशेषतः विवाहित माता, पिठाच्या 64 योगिनींच्या मूर्ती बनवतात व त्यांची पूजा करतात, किंवा आपण पिठाचे 64 गोळे करून त्याची पूजा करावी. आता आपण पूजेकडे वळूया. सर्वप्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावी. देवघरात व अंगणात दीप प्रज्वलित करावा. पिठाचे 64 गोळे बनवावेत व त्यांची 64 योगिनी म्हणून पूजा करावी, किंवा बाजारात 64 योगिनींचा फोटो मिळाला तर त्याची पूजा करावी. या दिवशी पिठाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, जसे की पुरी, पोळी व खीर. काही ठिकाणी 64 योगिनींची पूजा झाल्यावर त्याच ताटाने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी मुलांनाही ओवाळले जाते. संध्याकाळी घराच्या दक्षिणेला दिवा लावावा व त्याची वात दक्षिणेकडे करून दीपदान करावे. पिठोरी अमावस्याच्या दिवशी आवर्जून गाईला, कावळ्याला, मुंग्यांना किंवा कुत्र्याला अन्नदान करावे. या दिवशी सर्व माता आपल्या मुलांसाठी उपवास करतात. उपवासाला चालणारे पदार्थ आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून पितृतर्पण किंवा पिंडदान करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात. आता आपण पिठोरी अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुठले प्रभावी उपाय करावेत हे बघूया. घरात किंवा प्रपंचात नेहमीच आपल्याला अडथळे जाणवत असतील तर पिंपळाला पाणी घालून 11 प्रदक्षिणा माराव्यात. घरात कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा सर्वांच्या आरोग्यासाठी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. पितृदोष शांतीसाठी काळे तीळ, गूळ, दूध नदीत किंवा पाण्यात विसर्जित करावे. ज्या कुणाला डोक्यावर कर्ज असेल त्यांनी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खाऊ घालणे. कुळाच्या शांतीसाठी स्त्रियांनी दुधात भिजवलेला भात कावळ्याला द्यावा. भाद्रपद प्रारंभ होण्यापूर्वीची अमावस्या म्हणून पिठोरी अमावस्या ओळखली जाते. या दिवशी 64 योगिनींचे तसेच माता पार्वतीचीही पूजा करण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने याच दिवशी 64 योगिनींसह भगवान श्री गणेशाची पूजा केली होती. यामुळेच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात असे मानले जाते. पिठोरी म्हणजेच पिठापासून तयार केलेल्या मूर्ती. म्हणूनच या दिवशी स्त्रिया पिठाच्या 64 लहान मूर्ती तयार करतात व त्यांची 64 योगिनी म्हणून पूजन करतात. मनोभावे हे पूजन केल्यास पार्वती माता आपल्यावर प्रसन्न होते व संतती सुख, आई मुलांचे आरोग्य आणि पार्वती माता संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते असे मानले जाते. 64 योगिनी हे शक्तीचे प्रतीक आहे. या विश्वातील विविध ऊर्जा केंद्रांचे ते प्रतिनिधित्व करतात. 64 योगिनीचे यंत्रही आपण दरवाजा बाहेर लावतो, ज्यामुळे नकारात्मक शक्ती, दृष्टीदोष नाहीसा होण्यास मदत होते. 64 योगिनी विशेष करून आपल्या मुलांचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते. पिठापासून त्यांच्या मूर्ती बनवणे म्हणजे साधेपणातून शक्तीचे आव्हान करणे. 64 योगिनींचे पूजन केल्याने स्त्री शक्ती, मातृशक्ती आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. 64 योगिनींची पूजा करताना त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहावे. तसेच खिरीचा व गोडाधोडाचा नैवेद्य करावा.
देवीसमोर संकल्प करावा व संतती सुख व कुलशांतीची प्रार्थना करावी। ही पूजा केल्याने स्त्रियांना संतती सुख प्राप्त होते व प्रसूतीनंतरचे आरोग्य व कुटुंब शांती प्राप्त होते। ज्यांच्या कुंडलीमध्ये किंवा जीवनात पितृदोष सांगितला असेल त्यांनी अवश्य या दिवशी पुढील उपाय करावा। पितृदोषामुळे निर्माण झालेले अडथळे असतील यासाठी त्यांनी विशेष करून हा उपाय करावा। यासाठी 1.25 किलो कोळसा घ्यावा, 4 नारळ व 1.25 मीटर पिवळे कापड घ्यावे। यासाठी पती व पत्नीने एकत्र बसून संकल्प करावा की आमच्या कुलातील पितरांची शांती व्हावी, आमच्या आयुष्यातील दोष दूर व्हावेत व कुटुंबास आरोग्य सुख लाभावे यासाठी प्रार्थना करत आहोत। यासाठी एका पिवळ्या कपड्यामध्ये 1.25 किलो कोळसा व 4 नारळ घ्यावीत व तो कपडा बांधून घ्यावा। कपड्याला गाठ बांधताना प्रत्येक वेळेस प्रत्येक गाठी बरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करावे। त्यानंतर हे बांधलेले साहित्य वाहत्या पाण्यात, नदीत किंवा समुद्रात विसर्जन करावे। विसर्जनानंतर थोडा वेळ शांत बसून पितरांना प्रार्थना करावी, हे पितृदेव, आमचे सर्व पाप व दोष असतील त्यांना क्षमा करा, आमच्या कुटुंबाला शांती, आरोग्य आणि समृद्धी द्यावी। हा उपाय केल्याने पितृदोष निवारण्यास प्रारंभ होतो व पितृशांती लाभते। कुटुंबातील वारंवार येणारे अडथळे कमी होतात असे अनेकांचे अनुभव आहेत। हा उपाय केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात। पती पत्नीचे वैवाहिक जीवन, आरोग्य व कुलातील शांती हा उपाय केल्याने लाभते। अमावस्या निमित्त इतरही तोडगे आणि उपाय आपण करावेत। अमावस्याबद्दलचे इतर उपाय आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करावा व हाईपही करावा। त्याचप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहावे। स्क्रीनवर इतरही अमावस्येच्या दिवशी केले जाणारे उपाय यांचे व्हिडिओज येत आहे, कृपया त्यावर क्लिक करून अमावस्याबद्दलची संपूर्ण माहिती, तोडगे व उपाय काय करावेत हे आवर्जून बघावे। श्री स्वामी समर्थ।